नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळी पहाटे आज आपण शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो. आपण पाईप सेट करून घेतलेत मित्रांनो इथपर्यंत बघू शकता. कारण आज आपल्याला स्प्रिंकलरने पाणी देता येणार नाही आहे. कारण मित्रांनो बघू शकता पूर्णपणे निसवलेलं आहे आणि या पिरियडमध्ये पाणी देऊ शकत नाही मित्रांनो, नाहीतर दाना भरणार नाही मित्रांनो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल की आपला ज्वारी पडायला लागलेली आहे मित्रांनो, इतकी उंच गेलेली पाण्याच्या प्रेशरने. त्यामुळं आपण असं पाईप काढत असं थोडं पाणी देणार आहोत मित्रांनो. कारण या साईडला थोडंसं जास्तच सुकल्यासारखं दिसतंय मित्रांनो, बघू शकता. त्यासाठी आपण इकडं पायपा टाकलेल्या आहेत मित्रांनो, बघू शकता. पहाटे येऊन मित्रांनो मी सगळ्या पायपा टाकलेल्या आहेत इकडं. आता वाजलेत मित्रांनो 8:15. पाणी चालू होईल थोड्याच वेळात मित्रांनो. काल मोटर बंद केलेली नव्हती, ॲटोमॅटिक चालू होईल मित्रांनो. त्याचं सफिशियंट व्होल्टेज आलं की ऑटोमॅटिक मोटर चालू होते मित्रांनो. सोलर पंपावरती आपण पाणी देतो, माहितीच असेल तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, हरभरा आपला सुकलेला आहे पूर्ण. विदाऊट पाणी देता मित्रांनो थोडंफार आलेलं आहे आपल्याला हरभरा मित्रांनो. आणि आपण हे पाणी आता सोडणार आहोत इथं मित्रांनो, बघू शकता. आणि हा जो दिसतोय सुकलेला जर थोडासा भाग, हा पण व्यवस्थित होईल, तो पण निसवेल. याच्यासाठी आपण थोडंसं पाणी देणार आहोत मित्रांनो. त्याला 15 मिनिटांनी हळूहळू पाईप मागून काढत शेवटपर्यंत आपण जाणार आहोत मित्रांनो. आणि थोडंसं पाणी पाजण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता मित्रांनो, आपली ज्वारी पूर्णपणे निसवलेली आहे, बघू शकता. थोडंसं धुक्कट वातावरण आहे, त्यामुळं इतकं क्लॅरिटी नाही मित्रांनो, बघू शकता. हे बघा मित्रांनो, एकच झाड आहे सूर्यफुलाचं आणि बघू शकता किती फुलं लागलेली आहेत मित्रांनो. बघू शकता मित्रांनो. पक्ष्यांचा आवाज ऐकू येत असेल मित्रांनो तुम्हाला. इथं आजूबाजूला कोणत्याही प्रकारची वस्ती वाडी जवळपास नाही आहे मित्रांनो. जवळजवळ 2 किलोमीटर अंतरानंतर वाडी वस्ती चालू होते मित्रांनो. आजूबाजूला सगळं जंगल असल्यासारखं आहे, त्यामुळे पक्षी भरपूर आहेत मित्रांनो आपल्याकडे. चिमण्या आजकाल बघायला मिळत नाही शहरात मित्रांनो, पण आपल्या गावाकडे किंवा आपल्या शेतीकडे भरपूर चिमण्या पाहायला मिळतात मित्रांनो, बघू शकता. आपण ही पाईप टाकून घेतलेली आहे अगदी शेवटपर्यंत. जवळजवळ 17 ते 18 पाईप लागतात मित्रांनो. तेही अजून पुढच्या बाजूला आपण गहू लावलेला आहे, तिकडच्या अजून पायपा घेतलेल्या नाहीत. तिकडे 2 पायपा लागतील आणखीन आपल्याला. इतक्या पायपा आपण टाकून घेतल्या आहेत मित्रांनो. इथं चेंबर आहे आपला, बघू शकता. आणि इथून आपण स्प्रिंकलर लावलं आहे, स्प्रिंकलरच्या पायपा लावलो आहे मित्रांनो. स्प्रिंकलर आज लावलेलं नाही आहे. आणि हे आपलं सोलर स्ट्रक्चर बघू शकता मित्रांनो. आणखीन अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ, नवीन रोजच्या अपडेट आणि ज्वारी अगदी शेवटपर्यंत ज्वारीचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि तुम्हाला शेअर करणार आहोत मित्रांनो. शेतकऱ्याला किती फायदा होतो आणि किती नुकसान होतं मित्रांनो, हे पण बघणार आहोत आपण. बघू शकता मित्रांनो, हरभरा काही ठिकाणी सुकायला लागलेला आहे आणि काही ठिकाणी अजून ओला आहे मित्रांनो, बघू शकता.